नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी तुमच्या हातातून निसटतात का? तुमचं नशीब जणू तुमच्या विरोधात चाललंय असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही कधी स्वतःलाच विचारलंय का की मी एवढे प्रयत्न करतो तरी का मला यश मिळत नाही? का माझ्या आयुष्यामध्ये अडचणी जास्त आहे? माझं नशीबच खराब आहे का? असे प्रश्न तुम्हाला पडतात का? मग आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे की जे फार थोड्या लोकांना माहित आहे. नशिबात लिहिलेलं कधीच मिटत नाही, पण ते बदलता येतं आणि ते बदलण्याची शक्ती फक्त एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामींची अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे की जी हजारो लोकांचं आयुष्य बदलत आहे. नशीब म्हणजे काय? आपण म्हणतो की माझ्या नशिबातच नाही, माझं नशीबच खराब आहे, मी जन्मताच दुर्दैवी आहे. पण मग नशीब म्हणजे काय? तर नशीब म्हणजे आपल्या मागच्या जन्मात केलेली कर्माची कमाई. जसं बँकेत पैसे साठतात तसं आपल्या आत्म्यामध्ये कर्म साठतात. तर नशीब म्हणजे आपल्या आत्म्यावर लिहिलेली कर्माची फाईल आहे. मागच्या जन्मात आपण जे काही केलं ते आज आपल्याला मिळतंय. चांगली कर्म केली तर चांगलं नशीब, वाईट कर्म केले तर वाईट नशीब आपलं. तर आपल्याला वाईट कर्म असतील तर आपल्या जीवनात अडचणी, त्रास, दुःख हे सर्व आपल्याला भोगावं लागतं. म्हणूनच काही लोकांना कष्ट न करता अगदी सहज या गोष्टी मिळतात. त्यांना सहजपणे अगदी यश, सुख, आनंद अगदी सगळं मनासारखं मिळतं. काही लोकांना ते लोक जास्त देवदेव पण करत नाही तरी त्यांना बसल्या जागी सगळं सुख मिळतं. आणि काही लोक असतात ते आयुष्यभर संघर्ष करतात, खूप जीवनात दान धर्म करतात, पूजा पाठ करतात, तरी पण त्यांना सुख मिळत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना संघर्षच करावा लागतो. आपण म्हणतो नशीब कधी बदलेल. कोणी श्रीमंत घरामध्ये जन्माला येतो तर कोणी गरिबीमध्ये जगतो. कोणी आजाराने व्याकुळ आहे तर कोणी खूप सुखात आहे. तर हे सगळं योगायोग नसतात, तर हे कर्माचं गणित आहे. तर नशिबात लिहिलेलं खरंच मिटत नाही का? तर हो, कर्माचं लिखाण साध्या माणसाला बदलता येत नाही. पण जसं कोर्टामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली तरी त्याला राजा माफी देऊ शकतो आणि त्याची शिक्षा माफ होऊ शकते. तसंच गुरु आणि देव कर्माच्या शिक्षेत बदल करू शकतात. आणि या कलियुगामध्ये सर्वात मोठा गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. पण श्री स्वामी समर्थ महाराज हे कोण आहेत? स्वामी समर्थ महाराज म्हणजे ते परमेश्वराची चालती फिरती शक्ती आहे. जे स्वामींना शरण गेले त्यांचं आयुष्य बदललं. स्वामींनी अंधांना दृष्टी दिली, गरिबांना संपत्ती दिली, दुःखी लोकांना आनंद दिला. हे सगळं स्वामींनी दिलं. एक भक्ताची सत्य कथा आहे, ती सांगते. एक माणूस होता, त्याच्यावर खूप कर्ज होतं, म्हणून तो खूप टेन्शन मध्ये होता. तो खूप दुःखी होता. तो रोज मंदिरात जाऊन देवापुढे, स्वामींपुढे रडायचा. एक दिवस त्याला स्वामी स्वप्नात दिसले आणि म्हणाले की तुझं नशीब वाईट नाहीये, तुझा विश्वास कमजोर पडतोय. मग त्याने 41 दिवस स्वामींचं नाव घेतलं. त्याने नामस्मरण केलं स्वामींचं, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचं त्याने 41 दिवस सतत नामस्मरण केलं. आणि बघा काय चमत्कार झाला. तर आज तो माणूस कर्जातून मुक्त झाला आहे आणि खूप सुखी जीवन जगत आहे. स्वामींचा नशीब बदलणारा एक गुप्त मंत्र आहे, तो मी तुम्हाला सांगते, तो तुम्ही ऐका. जर तुम्हाला नशीब बदलायचं असेल तर दररोज तुम्हाला हे शब्द आहेत, ते अगदी मंत्रासारखे आहेत, तर ते शब्द तुम्हाला रोज बोलायचं आहे. तर ते शब्द आहेत, श्री स्वामी समर्थ, माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे.
पुन्हा एकदा सांगते हे शब्द, श्री स्वामी समर्थ, माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. हे वाक्य मंत्रासारखे आहेत. हे वाक्य तुम्हाला 21 दिवस अगदी पूर्ण श्रद्धेने तुम्हाला म्हणायचं आहे. सकाळी आपली देवपूजा झाल्यावर देवासमोर बसून दिवा लावायचा आणि हे वाक्य सकाळी 11 वेळा म्हणायचं आणि रात्री झोपण्याआधी पण 11 वेळा म्हणायचं हे वाक्य. आणि फरक तुम्ही स्वतःच अनुभवाल. लक्षात ठेवा, नशिबात लिहिलेलं पुसता येत नाही, पण स्वामींच्या कृपेने नशिबात नाही ते पण मिळतं. सुख आनंद पुन्हा नशिबात लिहिलं जातं आणि हे काम स्वामी करतात. जेव्हा भक्त चांगलं कर्म आणि स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा अशक्य काम शक्य होतात. जर हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे. कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येकाला पाठवा की ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप टेन्शन आहे. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. श्री स्वामी समर्थ.